नमस्कार मित्रांनो, मी आहे सौरभ जाधव. तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आहे माझा बर्थडे आणि आज आपण जातो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्य, जे की पनवेल इथे स्थित आहे. व्हिडिओमध्ये एंड पर्यंत राहा. मी तुम्हाला कर्नाळ्याला कसं जायचं आहे, ट्रॅव्हलिंग मध्ये किती खर्च येतो किंवा कर्नाळ्याला पोहोचताच तिथली एंट्री फी काय आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. जाण्याआधीच आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन जाऊया. चला. पप्पा उठलेत आणि पप्पांची तब्येत थोडीशी ठीक नाहीये, म्हणून बघू शकता चेहरा उतरलाय. कसं वाटतं आज चाललोय आम्ही? एकदम मजेमध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मी जोगेश्वरीच्या आतमध्ये दुर्गानगर या ठिकाणी राहतो आणि आता मी 441 बस पकडले. ह्या बसचं भाडं आहे 15 रुपये. माझ्यासोबत इथे दादू सुद्धा आहे. दादू, कसं वाटतं तुला? आज आपण कर्नाळ्याला चाललोय. मला खूप चांगलं वाटतंय. अजून मी परवाच जाणार होतो, बट सौरभचा बड्डे याच्यासाठी मी थांबलो आणि ती जागा खूप अशी स्पेशल आहे, बघण्यासारखं खूप काय काय, म्हणून आम्ही आता खूप एन्जॉय करणार. 7:41 पनवेल गाडी पकडून आम्ही उतरलो पनवेल स्टेशनवर. ठीक 9:30 वाजता आम्ही पनवेल स्टेशनवरती उतरलो आणि तिथून आम्ही बस स्टँडकडे वळलो. बस स्टँडवरती जाऊन आम्ही पेन अलिबागकडे जाणाऱ्या बसमध्ये बसलो आणि फायनली आपण पोहोचलो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या एंट्री पॉईंटवरती. माझ्या मागे तुम्ही बघू शकता कर्नाळा पक्षी अभयारण्याचा हा मेन गेट आहे. याच्या आतमधून आपल्याला एंटर व्हायचं आहे आणि पुढचा प्रवास तुम्ही माझ्यासोबत करणार आहात. आतमध्ये एंटर होताच आपलं स्वागत जे आहे ते नैसर्गिक पद्धतीने, म्हणजेच हे माकड जे आहेत इथे तुम्हाला बसलेले दिसतील आणि हे आपलं स्वागत करत असतं असं आपल्याला फील होतं. माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. आपल्याला किती पक्षी दिसत आहेत, प्राणी दिसत आहेत, हे सुद्धा आपण बघणार आहोत. आतमध्ये गेल्यावरती आपल्याला जेवढी शांतता ठेवता येईल आपल्याला तेवढी शांतता ठेवली पाहिजे, कारण की हे सगळं प्राणी पक्ष्यांचं घर आहे आणि त्यांच्या घरामध्ये आपण जेव्हा शिरतो तेव्हा आपण तिथले नसतो, तर ते घर प्राणी पक्ष्यांचं असतं. म्हणून आपण त्यांच्या घरात शिरताना शांतपणे शिरलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे. आतमध्ये एंटर होताच तुम्हाला इथे तिकीट काउंटर दिसून येईल आणि इथे तुम्ही बघू शकता मोठ्यांसाठी 60 रुपये आणि 5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी आहे 30 रुपये. आणि त्याच्याच समोर इथे करण्यात आली आहे पार्किंगची व्यवस्था. इथे वर लिहिलंय कर्नाळा पक्षी अभयारण्य. आपल्याला इथूनच एंटर व्हायचंय. इथे तुम्हाला एक बोर्ड दिसतोय सावधान म्हणून. यात असं लिहिलं आहे की वन्य प्राणी आहेत. आतमध्ये त्यांच्या कातडी आपल्याला दिसू शकतात, शिंगे पडलेले दिसू शकतात किंवा पक्षी प्राणी दिसू शकतात. त्यांना पिंजऱ्यामध्ये कोंडून नेऊ नाही शकत आपण. आणि तुम्ही बघू शकता की असं केल्यास 25,000चा दंड सुद्धा आपल्याला लागू शकतं. चालत असताना तुम्हाला असे बरेच वारूळ दिसून येतील. तुम्हाला दिसतंय मागे एकविरा देवी, हे महिला बचत गटांनी सुरुवात केलेला एक हॉटेलच म्हणू शकतो आपण. मिसळपाव, वडापाव, पोहे असे बरेच पदार्थ तुम्हाला इथे खायला मिळतील. इथून पुढचा प्रवास जो आहे तो खूप मोठा असणार आहे आणि पुढे तुम्हाला असे हॉटेल वगैरे बघायला नाही मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही वर जातानाच इथे काहीतरी खाऊ शकता. आम्ही इथे घेतलंय मिसळपाव. आपण ट्राय करून बघायची टेस्ट कशी आहे. मिसळ खाऊन झाली आहे. आता आपण शिरा मागवलाय. शिरा केकच्या ह्याच्यात आकारात मागवलाय. आपण लहानपणापासून केक, चॉकलेटचा, व्हॅनिला सगळं ट्राय करत असतो. यंदा शिराचा ट्राय करून बघूया. केक कट करू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सौरभ. हो ना, हॅपी बर्थडे टू यू. तर अशा प्रकारे एक आगळा वेगळा केक कटिंग सोहळा झालेला आहे. ते तर केक कटिंग करतोच नाही मी, करू पण राहते, बघू वेळेला जर जाणं झालं तर. तात्पुरतं ह्याच्यावर निभावलंय. ते कॅन्टीन काही महिला चालवतात, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया यांना ही कल्पना कशी सुचली. एकविरा महिला बचत गट कल्ले. आमच्या इथं सर्व प्रकारचं जेवण, नाश्ता वगैरे मिळतो. व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण भेटतो. शनिवार रविवार आम्ही सर्व महिला असतो. आम्ही 10 जणी आहेत. इतर दिवसाला आम्ही चौघी तिघी अशा येतो पाळीला. शिऱ्याचा केक सगळ्यांना वाटून आणि मावशींना बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या सफरसाठी. सुंदर अशा बर्थडे सेलिब्रेशन नंतर आम्ही निघालोय आता ट्रॅक करायला. पुढे आपल्याला कर्नाळा फोर्ट बघायला मिळणार आहे. मला आठवतंय 6-7 वर्ष आधी मी या अभयारण्यामध्ये आलो होतो आणि तेव्हा मी या गार्डन मध्ये खेळलो होतो. आणि आता तुम्ही ही जागा बघू शकता किती ओसाड पडली आहे. आतमध्ये एंटर झालं तुम्हाला पहिला राईड मारायचा आहे आणि आता आपण ट्रॅकला सुरुवात करतोय. चला. सुरुवातीचा पॅच थोडासा कठीण आहे, म्हणजे तुम्ही मागे बघू शकता ही वाट पूर्ण दगडांनी भरलेली आहे आणि तुम्हाला हे पार करत करत पुढे जायचं आहे. हे बघा, इथूनच आपल्याला कर्नाळा फोर्ट जो आहे तो बघायला मिळतो. चला तिकडेच जायचं आता आपल्याला. या दगडावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की हा पॅच किती अवघड आहे. तुम्ही वर बघू शकता की पूर्ण आपल्याला डोंगर पार करायचा आहे आणि इथे माझ्या हाईटपेक्षाही उंच दगड इथे आपल्याला पाहायला मिळतात. हा दगड तुम्ही बघाल तर खूप मोठा आहे. चला वर जाऊया.
हे जी काही प्रकारची ट्रेकिंग आहे ती माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे आणि होईल मला परेशानी, कारण माझं वजनही जास्त असल्यामुळं थकवायला लागलं जास्त. थंडीमध्ये हा ट्रॅक खूप सोपा जातो कारण की हिवाळ्याचा महिना असतो आणि चारही बाजूला हिरवं रान जंगल तयार झालेलं असतं. तुम्हाला दिसत असेल झाडं ऑलमोस्ट सुकलेत आणि त्यामुळे ऊन हे लगेच आपल्या शरीराला लागतंय. असे मोठे मोठे रस्ते आणि मेन म्हणजे चढाण आहे, ही पूर्ण एक डोंगर आहे ते आपल्याला पार करायचं. पाणी पिऊया आणि त्यानंतर परत सुरू करूया. ही जागा बघा तुम्ही, वरपर्यंत दगडच दिसतात आपल्याला आणि असे पॅच चढायला मला खूप मजा येते. मोठे मोठे दगड आहेत त्याच्यामधून चालणं आणि बऱ्याच वेळा आपल्याला सवय नसते. आम्ही रोज आरीमध्ये फिरत असतो. जर तुम्हाला माहिती नसेल तर माझे व्हिडिओ जाऊन बघू शकता. रस्त्यातून चालताना फक्त रातकिड्यांचा आवाज येतो कारण की एकाही पक्षीचा आवाज सध्या येत नाहीये. हे बघा, मी तुम्हाला हा बिहाइंड द सीन दाखवला आहे. अशा प्रकारे मला पळत यावं लागतं प्रत्येक एका टेकमध्ये. आम्हाला एक जागा दिसली आहे, इथे आपण थोडासा रेस्ट करूया, थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग परत पुढे जाऊया. आता आपलं अंतर फक्त 700-800 मीटर राहिलं आहे. सागर बसलेला आहे, मानस बसलाय, दादू बसलाय. थोडंसं थकवा लागतंय पण ठीक आहे, हा शेवटचा पॅच आहे. हा पॅच चढल्यानंतर आपल्याला एक प्लेन रस्ता मिळणार आहे. त्या वाटेवरून सरळ गेल्यावरती आपल्याला समोर कर्नाळा फोर्ट जो आहे तो दिसणार आहे. फायनली आपण वर पोहोचलो आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता कर्नाळा किल्ला आपल्याला दिसतोय. तिथे एक मधला पॅच आहे तो फक्त डिफिकल्ट आहे. इथे रस्त्यावरती माकडांची पूर्ण टोळी बसली होती. कसं तरी आम्ही ते पार करत करत आलोय आणि माझ्या समोरच आहे कर्नाळा किल्ला. वाव, कोणताही किल्ला किंवा गड चढता चढता आपल्याला हे असं सौंदर्य पाहायला मिळतं. तुम्ही जेव्हाही ट्रॅक करत असाल आणि तुम्हाला हे माहिती असेल वरती चढल्याचा आनंद काय असतो आणि तसाच आनंद आता आम्हाला सध्या होतोय. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे दृश्य, जिथे आम्हाला प्रॉपर हायवे दिसतोय. ज्या हायवेवरती आम्ही उतरलो होतो तो हायवे आता आम्ही या किल्ल्यावरून पाहतोय आणि माझ्या मागेच एक अशी जागा आहे जिथून आम्ही स्वतः चालत आलोय. अजून थोडासाच पॅच आपला बाकी आहे. आपण पटापट वर चढूया आणि वरून बाकीचं दृश्य कसं दिसतंय ते पाहूया. चला. हे बघा सागर, काय म्हणायचं तुला या उभ्या पायऱ्यात एकदम? यूट्यूबला किंवा रीलला असे असतात ना ट्रेकिंगचे व्हिडिओ, ते बघून तर अशी फाटतीये. तसं आता प्रत्यक्ष अनुभव करायला भेटायला आहे. काय अफाट खाई दिसते आणि आपण तिथून आलोय. त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत पोहोचायला आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागलाय. ह्या शेवटच्या शिड्या बाकी आहेत. याच्यानंतर आपण किल्ल्यावरती पोहोचणार आहोत. फायनली आपण कर्नाळा किल्ल्यावरती पोहोचलो आहोत. 11व्या शतकात बनवला गेलेला हा कर्नाळा किल्ला सुमारे 50 मीटर उंच असलेला कातळकडा म्हणजे सुळका, जो की अंगठ्याच्या आकारामध्ये आपल्याला दिसून येतो. याला बघितलं तर संपूर्ण इतिहास आपल्याला आठवतो आणि ही जागा आता अशी पडलेली बघून खूप वाईट वाटतं. हे तुम्ही बघू शकता. याला घर म्हणू शकतो किंवा काही म्हणा, पण हे असं खंडर पडलंय आणि याची साईज बघा. हे सगळे कोरून काढलेले दगड आहेत जे की एकमेकांना अटॅच केलेत. म्हणजे त्या काळातल्या गोष्टी आतापर्यंत टिकून आहेत. इतक्या चांगल्या पद्धतीने ते बनवले गेलेत आणि असं पडलेलं त्यांना बघून खूप वाईट वाटतं. यांना आपण जगवलं पाहिजे, चांगलं टिकवलं पाहिजे. कर्नाळा किल्ल्याच्या मागे भरपूर मोठी जागा आहे जिथे तुम्हाला व्ह्यू पॉईंट बघायला मिळतील. इथे बरेच पाण्याचे डबके आहेत जिथे पाणी साठवलं जात होतं आणि धान्यसुद्धा साठवलं जात होतं.
फायनली आपला कर्नाळा किल्ला फिरून झालाय आणि आता आम्ही परतीसाठी निघालोय. आम्ही ज्या वाटेने आलो होतो त्याच वाटेने परत निघालोय आणि जातानाचा जो रस्ता असतो तो थोडासा इझी जातो, कारण चढाण जी आहे त्याच्यावरती आपल्याला थकवा सुद्धा लागतो आणि स्टॅमिना सुद्धा तेवढाच लागतो आणि उतरताना तीच गोष्ट खूप जास्त सोपी जाते. मी तुम्हाला खाली जाऊन भेटतो डायरेक्ट. चला, सध्या संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आपल्याकडे फक्त अर्धा ते पाऊण तास आहे. सध्या तरी मी या ब्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. सध्या संध्याकाळचे 6 वाजतात आणि आम्ही ऑन टाईमला खाली आलोय. आमचं पाणी वगैरे संपलं होतं म्हणून इथे एक हॉटेल सुरू होतं, तिथून आम्ही बॉटल भरल्यात आणि आता निघालोय. मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला मी पक्षी वगैरे दाखवणार, पण आता उन्हाळा सुरू असल्यामुळे इथे पक्ष्यांचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी झालंय. तुम्हाला अजून पुढे काय बघायचं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.